सेना मनसे ही युती नाही तर भीती आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य आहे, उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील असं देखील त्यांनी विधान केलंय. उद्धवजी ठाकरे यांची परंपरा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची आहे. राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम देखील संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करणार आहेत. मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी 25 वर्ष केलं. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर ढकलण्याचं काम संजय राऊत, उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं. महापालिकेमध्ये सत्ता असताना तुम्ही कशा पद्धतीनं महापालिका लुटली आणि मराठी माणसाला परागंदा केलं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. अमरावतीमध्ये दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढताना दिसतीये. निवडणूक लढणार आहे, सर्व 87 जागा स्वबळावर लढवणार असं सुलभा खोडके यांचं म्हणणं आहे. सुलभा खोडके यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी. माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभाताई खोडके, ते काय सांगतात, तुम्ही महायुतीमध्ये न लढता स्वबळावर निवडून लढण्याचा निर्णय घेतला, नेमकं काय कारण आहे? याच्यामध्ये कारण म्हणून काही नाही आहे. वरती महायुती होती आणि महायुतीच्याच माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आम्हाला सन्माननीय दादांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या जिल्ह्यावर आणि अमरावती शहरामध्ये जे काय होते ते तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की अमरावतीचं जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक लागली त्यावेळेस BJP सोबत आम्ही बसायला तयार होतो, पण आम्ही बडनेराचा जो युवा स्वाभिमान पक्ष आहे त्याच्यासोबत आम्ही बसायला, त्यांची युती होती. आम्ही तेव्हा सांगितलं BJP सोबत आम्ही युती करायला तयार आहे, पण युवा स्वाभिमान असेल तर आम्ही त्या ठिकाणी युती करणार नाही हे स्पष्ट सांगितलं होतं 4 महिन्याच्या आधी. आणि नंतर त्यांनी त्या पद्धतीनं मग ते एकत्रित आले. त्याच्यामुळे आम्ही सांगितलं आता आम्ही स्वबळावर लढणार. आणि आज आमच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमची पूर्ण तयारी झाली आहे. प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी उमेदवार जवळपास फायनल झालेले आहे. महाराष्ट्राची तिजोरी दादांजवळ आहे आणि त्यामुळे आपल्याला अमरावती शहरामध्ये जो काही विकास चाललेला आहे तो आपल्याला दिसत आहे. अमरावती शहरामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय खोडके साहेबांनी सुद्धा बरेचसे कामाचे उद्घाटन केले, ते काम सुद्धा चालू झालेले आहे. म्हणून या ठिकाणी शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, त्या ठिकाणी विकासाची गंगा महाराष्ट्र शासनाकडनं जास्तीत जास्त पैसा आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी, शहरासाठी कसा आणता यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. महायुतीमध्ये असल्यामुळे मी निश्चितच माझं काम जे आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. अकोला महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार निश्चिती ही सुरू आहे. आजही आणि उद्या देखील वंचित सोबत जायला तयार आहोत. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नहीं, प्रस्ताव नहीं, वो शायद उनके जो अध्यक्ष है अकोला शहर के, मैंने उनसे बात किया हूँ, उन्होंने मुझसे वादा किए थे कि बड़ा साहब आने के बाद में हम उनको सामने रखेंगे और फिर उनको बुलाएंगे. तो हम तो उनको बुलाने का इंतजार कर रहे थे. और वैसे भी क्या है कि राजा तय करेगा रंग के साथ में रहना नहीं रहना. वो राजा है, वो तय करेंगे हमारे साथ में रहना रहना. हम तो कल भी रेडी है, आज भी रेडी है और आने वाली 29 तारीख 30 तारीख तक हम तैयार है. अगर वो हमारे साथ युति करते तो हम युति करने के लिए तैयार है. हम सब, हमारी पहली कोशिश ये है कि जितने भी जातिवादी रास्ते अगर उसको दूर रखना है तो हम जितने भी समविचारिक है जो सेकुलर फोर्सेज है सबने एक साथ आना चाहिए ताकि उसके अंदर अच्छे कैंडिडेट निकल सके और कैंडिडेट चुन के आए. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.